नमस्कार. दासबोध नित्यपाठ 25वी ओवी. नरदेह परम दुर्लभ येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे. 20व्या दशकातील 5व्या अध्यायातील 5व्या समासातील 25वी ओवी आहे. चत्वार जिनस नाम समास. आपल्याला बऱ्याचशा वस्तू दिलेल्या मानवी देहामध्ये 84 लक्ष योनीतून आलेला आणि तेव्हा मानवी देह मिळाला. इतका दुर्लभ देह आहे. आपल्याला सर्व वस्तू दिलेल्या आहेत, चांगली बुद्धी, चांगला समाज, चांगले संस्कार. तर आपण जे सर्वात दुर्लभ आहे मानवी देह ते आपल्याला मिळालं आहे, तर आपण अलभ्य लाभ करून घ्या. कोणता अलभ्य लाभ आहे की भगवत प्राप्ती, भगवंताशी एकरूप होणं, योगी होणं, भक्त होणं. जे दुर्लभ आहे इतर प्राण्यांकरता, इतर स्पेशीज करता, इतर जीवांकरता, ते आपल्याला सुलभ आहे, तर आपण हे प्राप्त करून घेऊया. आता एकदा स्वामी स्वरूपानंद मानवी देहाबद्दल काय म्हणाले ते बघा. ते म्हणाले की जसं आपण सायकल धुतो किंवा सायकल पुसतो तर एक फडकं असतं. धुत असतो तेव्हा आपण मग्ग्याने पाणी टाकून ते धुत असतो. बादली आणतो, बादलीने पाणी ओढतो किंवा पाईपने पाणी टाकून धुतो. ठीक आहे. एखादा स्क्रू टाईट करायचं असेल तर स्क्रू ड्रायव्हर असतो. ठीक आहे. आणि एखादी केर काढायची केरसुणी असते, त्या केरसुणीने आपण आपलं जमीन आपण अशी केर काढतो, नंतर पुसून काढतो. तर केरसुणी जितकं एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक वस्तू आहे स्वच्छ करायची, तेवढंच आपला देह पण तेवढाच केरसुणीसारखा आहे. की आपल्या जीवावर केरसुणी, देह म्हणजे केरसुणी आहेत, त्याच्यावरचे सगळे त्याला पूर्ण स्वच्छ करून परमात्मा प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे. बघा म्हणजे किती अलिप्तपणे ते देहाला बघू शकतात स्वामी स्वरूपानंद. ठीक आहे. त्यामुळे नरदेह परम दुर्लभ येणे घडे अलभ्य लाभ, असा अलभ्य लाभ आपण करून घ्यावा की आपण परमात्मा प्राप्ती करून घ्यायची. याची देही याची डोळा, 24 तास भगवंताच्या सेवेत राहायचं आणि मग दुर्लभ जे आहे ते सुलभ होऊन जातं. आणि असं आपण झालो, आपल्याबरोबर इतर लोक आले, तर मग आनंदवन भुवन निर्माण होईल. सर्वत्र म्हणजे सगळे चांगले लोक येतील, चांगल्या गोष्टी घडतील. मग स्वानंद बोध पाटण, आनंदवन भुवन, शाश्वत विकास लक्ष आपण प्राप्त करू शकतो. स्वतः करता, समाजाकरता, पूर्ण मानवजाती करता आणि सगळ्यांकरता. बघा इतकं सुंदर जीवन आपण जगावं अशी समर्थांची इच्छा आहे. चला आपण तसं जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. भगवत स्वरूप होऊन भगवंता करता जीवन. धन्यवाद.